श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनमो वन्दे, कृष्णं वन्दे प्रथाकृतं, नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यास ततो जयमुदीरये। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर। राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहि दीजियो, श्री वृंदावन को वास। आए हो तो प्यार से ले लो हरि का नाम, सब भक्तों को शशिकांजी का जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। कुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत जनाबाई महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, भागवत महापुराण की, व्यास भगवान की, सुकाचार्य महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। जय जय श्री राधे श्याम। परम मंगलमय प्रात परकलेश्वर करुणावरुणालय तडीत वीत पितांबरधारी बाके बिहारी सरकार यांची वाङ्मय प्रतिमूर्ती स्वरूप ग्रंथ श्रीमद भागवत महापुराण, जी कथा आनंद देते, जी कथा सुख देते, जी कथा समृद्धी देते, जी कथा ऐश्वर्य देते, जी कथा ज्ञान देते, जी कथा वैराग्य देते आणि जी कथा
या संसार तापातून जीवाला मुक्त करून परमानंदाची प्राप्ती करून देते ती कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. पुन्हा पुन्हा सांगायचं म्हणजे कथा श्रवण करून हृदय आई बनवावे, परमात्म्याच्या मंगलमय नामाचा जप करावा, जेणेकरून अनादी काळापासून वेगळ्या पडलेल्या जीवात्म्याला निश्चित रूपाने शांती प्राप्त होईल. अशी गोड, अवीट, पवित्र, मधुर, सुरस आणि मंगलमय श्रीमद भागवत कथा आहे. आणि ती आपल्या नगरामध्ये चालत आहे. गेल्या 6 दिवसापासून आपण ह्या कथेचा आनंद घेत आहोत. ही कथा श्रवण करीत आहोत. कथा श्रवण करून आपलं जीवन धन्य करीत आहोत. आज कथेचा 7वा दिवस, सांगतेचा दिवस. ज्यांनी ही कथा, ही ज्ञानगंगा ह्या ठिकाणी आणली ते आमचे राजाराम भाऊ चोरघडे आणि त्यांच्या सौभाग्यवती श्री महानंदा राजभाऊ चोरघडे, ह्या दोघांनाही कोटी कोटी धन्यवाद. ज्यांनी गायनाला साथ केलेली संगीत विशारद शिंतवादक आमचे बालाजी महाराज गरड यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. दुसरे आमचे तबला वादक बालाजी महाराज लोणीकर यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. नंतर आज आमचे चॅनल कृपा विठ्ठल कृपा यूट्यूब चॅनलचे मालक आमचे विनायक महाराज दामपुरीकर यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. तुम्हा श्रोते खूप खूप धन्यवाद. माता भगिनी, पुरुष मंडळी सर्वांना धन्यवाद. ही भागवताची व्यासपीठ तुम्हा सर्वांचं जोरदार स्वागत करीत आहे. काल मोठ्या आनंदमय वातावरणात, मोठ्या उत्सवात आपण भगवान श्रीकृष्णाचा विवाह सोहळा इथं पार पाडला आणि सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला. नंतर भगवंताचे आणखीन काही विवाह झालेले आहेत. दुसरा विवाह भगवंताचा जांबुवंती बरोबर झाला. ते कसा, तर सत्यव्रत नावाचे एक राजा झाले. ते सूर्याचे उपासक होते आणि सूर्याने त्यांना समंतक नावाचा मणी दिला होता. आणि त्या मण्याची अशी विशेषता होती, त्या मण्याची जर विधीपूर्वक पूजा केली तर तो मणी रोज 8 भार सोनं देत होता. परंतु त्या मण्याची जर पूजा झाली नाही तर तिथं अनिष्ट व्हायला सुरू होत होती त्या परिसरामध्ये. मग अवेळी पाऊस पडणं, रोग होणं, असं अनिष्ट व्हायला सुरू होत होते. एक दिवस तो मणी सत्यव्रत राजाने भगवंताला दाखवला. तेव्हा भगवंत म्हणले, हे राजे, तुम्ही ह्या मण्याचं काय करणार आहेत? तुम्ही काय करा, हे मणी आपल्या राज्यामध्ये जमा करा, कारण की त्याचा उपयोग प्रजेला होईल.
परंतु सत्यव्रत राजाने तो मणी दिला नाही. आपला मणी कामून द्यायचा म्हणले, देणार नाही, नका देऊ. एक दिवस तोच मणी गळ्यामध्ये घालून प्रसेन बाहेर शिकारीसाठी गेला आणि तिथं त्याची एका पशुकडून हत्या झाली. तो मणी घेऊन तोंडात ते पशु जाऊ लागला, तो प्राणी वाघ जाऊ लागला. तेव्हा जांबुवंताने त्यांना पाहितलं आणि त्याची शिकार केली आणि तो मूल्यवान मणी घेऊन आपल्या गुफेमध्ये गेले. इकडं द्वारकेमध्ये चर्चा चौकट झाली की श्रीकृष्णाने माझा मणी घेतला, प्रसेनला मारलं आणि त्याने माझा मणी घेतला, अशी सत्यव्रत राजाने सगळ्या द्वारकेमध्ये चर्चा केली. कानोकान ही बातमी भगवंताच्या कानावर पडली आणि भगवंत मनात म्हणू लागले, अरे माझ्या मनामध्ये मण्याबद्दल लालसा सुद्धा नव्हती, त्या मण्याची मला इच्छा सुद्धा नव्हती घ्यावं म्हणून ते मणी, पण विनाकारण मला हे कलंक लागलेला आहे. आता जर मी जाऊन सत्यव्रत राजाला काही म्हणलं तर लोक काय म्हणतील मला? अरे राजे झाले म्हणून काही बी कराव का? बिचाराचा त्या सत्यव्रत राजाचा मणी घेतला आणि वरून त्यालाच उलट सुलट बोलायलेत. नाही, हा कलंक पुसला पाहिजे, मनेचा शोध लावला पाहिजे. हा विनाकारण लागलेला कलंक आहे. जीवनात माणसाने आपल्या जीवनाला कलंकाचा डाग लागू दिला नाही पाहिजे. कमीत कमी वारकऱ्यानं तर लागूच दिला न पाहिजे. आपला पोशाख कसा आहे? पांढरा, वैराग्याचं प्रतीक आहे. पांढरा पोशाख आहे. इतर कपड्यावर जर डाग पडला तर ते सपाटते, सहन करते, परंतु का पांढऱ्या कपड्यावर पडल्याच्या नंतर सपादत नाही. पांढरे कपडे ते डाग सहन करीत नाहीत, लगेच दिसतंय. त्याप्रमाणे जर पांढरे कपडे हेच वारकऱ्याला दाखवितात की जीवनामध्ये आचरणाचा डाग कधी लागू द्यायचा नाही, कधीच जीवनात कलंक लागू द्यायचा नाही, हेच दाखविण्यासाठी हे पांढरे कपडे आहेत, वारकऱ्याचा पोशाख आहे. भगवंताने विचार केला, हा विनाकारण कलंक लागलेला आहे, त्या मण्याचा शोध घेतला पाहिजे. आणि मण्याच्या शोधासाठी भगवंत निघाले. ज्या दिशेने तो घोडा गेला होता त्या दिशेने गेले. पुढे वाघ मरून पडलेला होता, त्याच्या पावलानं गेले भगवंत. पुढे एका हसवालाचे पावलं होते, त्याच्या पावला पावलाने गेले. गुफेमध्ये भगवंतानं प्रवेश, त्यांना सांगितलं, तुम्ही गुफेच्या बाहेर थांबा, काही दिवस माझी वाट पहा आणि पुन्हा निघून जा. गुफेत प्रवेश केला तेव्हा जांबुवंती त्या मण्याबरोबर खेळू लागली. भगवंताने सांगितलं, मला तो मणी दे. तिने सांगितलं, मी देणार नाही. आरडाओरडा केला तेव्हा जांबुवंत महाराज आले आणि मग भगवंताचं आणि जांबुवंताचं युद्ध झालं. किती दिवस झालं? एक नाही, दोन नाही, तर 28 दिवस युद्ध चाललं. जांबुवंताची नसना नस ढिल्ली झाली. जांबुवंताने ओळखलं, हे प्रभू, तुम्ही रामचंद्र प्रभू आहात, कारण की माझ्यासोबत इतक्या दिवस युद्ध करण्याचं सामर्थ्य फक्त भगवंतातच आहे, माझ्या रामचंद्र प्रभूमध्येच आहे, दुसऱ्या कोणात नाही. दुसऱ्या नाही कोणात एवढं सामर्थ्य.
आणि मग भगवंताने जांबुवंताला राम स्वरूपामध्ये दर्शन दिलं. राम स्वरूपात दर्शन दिलं आणि सांगितलं, प्रभू आता माझी ही एक कन्या आहे ना, ही जांबुवंती, हिचा तुम्ही स्वीकार करा. आणि दुसरा विवाह भगवंताचा जांबुवंती बरोबर झाला. बोले गोपाल कृष्ण भगवान की. परत भगवंत जांबुवंतीला घेऊन द्वारकेमध्ये आले आणि तो मणी होता ना, ते सत्यव्रत राजाला देऊन टाकला आणि सांगितलं, बाबा असा उगाच कोणावर आळ घ्यायचा नाही विनाकारण. हे खरं आहे का खोटं आधी पाहायचं ना, विनाकारण घ्यायचा नाही. सत्यव्रत राजाला वाटलं माझी चूक झाली, मी अनाठाई विनाकारण भगवंतावर आळ घेतला. मग सांगितलं, प्रभू माझी चूक झाली, परंतु आता हे मनी तुम्हीच राहू द्या आणि माझी एक मुलगी आहे सत्यभामा, तिचाही तुम्ही स्वीकार करा. आणि भगवंताचा तिसरा विवाह सत्यभामेबरोबर झाला. गोपाल कृष्ण भगवान की. नंतर भगवंताचा कालिंदा असे मुख्य 8 विवाह झालेले आहेत आणि भगवंताचे आणखीन 16,100 विवाह झालेले. भौमासूर नावाचा एक राक्षस होता. का तर तो भूमिपुत्र होता म्हणून त्याचं नाव भौमासूर. आणि त्याचं आणखीन एक नाव आहे नरकासूर. नरकासूर नाव का तर नरकातून आलेल्या माणसाचे जसे कामं असतात ना कुकर्म, तसे ते वाईट कर्म करीत होता म्हणून त्याचं नाव नरकासूर. नरकासूर काय करायचं, अनेक राजांच्या राजकुमाऱ्या पळवून आणायच्या अनेक जणाच्या आणि एका बंदी शाळेमध्ये ठेवायच्या, बंदी करून ठेवायच्या. आणि एक आकडा ठेवला होता, अनेक स्त्रिया झाल्याच्या नंतर 1,00,000 स्त्रिया झाल्याच्या नंतर मी एकत्रितरित्या त्यांच्यासोबत विवाह करीन. त्या स्त्रिया खूप दुःखी होत्या आणि दुःखाने व्याकुळ झाल्या होत्या. त्या भगवंताची प्रार्थना करू लागल्या, प्रभू ह्या दुष्ट नरकासुराच्या बंदिवासात आम्ही बंद आहोत, ह्याच्यातून आम्हाला तुमच्याशिवाय कोणी सोडवणार नाही. भगवंताची स्तुती करू लागल्या, हे प्रभू ह्या कारागृहातून तुम्ही आमची मुक्तता करा. आणि मग भगवंताने जांबुवंत सत्यभामेला बरोबर घेतलं आणि त्या भौमासुराच्या नगरामध्ये गेले. तिथं गेल्याच्या नंतर भगवंताने भौमासुराबरोबर युद्ध केलं. जेव्हा सत्यभामेनं सांगितलं, प्रभू त्याला मारा की काय पाहता, तेव्हा भगवंताने त्या भौमासुराचा वध केला. कारण की भौमासूर हा पृथ्वीचा पुत्र आहे, ते दुष्ट होता. जेव्हा पृथ्वीला कळालं ह्याचं मरण भगवंताच्या हाताने, तेव्हा पृथ्वीनं सांगितलं, प्रभू माझ्या पुत्राला मारू नका. भगवंत म्हणले, पृथ्वी माते तू जोपर्यंत मार म्हणत नाही तोपर्यंत मी मारणार नाही. आणि सत्यभामा ही पृथ्वीचं स्वरूप आहे, पृथ्वी आहे. सत्यभामेनं जेव्हा सांगितलं, प्रभू त्या भौमासुराला मारा, तेव्हा भगवंताने मारलं. तेव्हा भगवंत त्या स्त्रियांना म्हणाले, तुम्ही तुमच्या घरी जा.
तेव्हा त्या स्त्रिया भगवंताला म्हणाल्या, प्रभू आता आम्ही आमच्या घरी कसं जावावं? आमचा स्वीकार करतेन का? आम्हाला ते घरात घेतेन का घरचे? लोक काय म्हणतात? त्या भौमासुराच्या कारागृहामध्ये बंदिस्त होतात असं म्हणतात. प्रभू तुम्हीच आमचा स्वीकार करा, आम्ही तुम्हाला शरण आलोत. आणि तुम्ही जर आमचा स्वीकार केला तर आम्हाला सगळीकडे मान मिळन. आणि मग भगवंताने त्या 16,100 स्त्रियाचं पाणी ग्रहण केलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. पाणी ग्रहण केलं. असे भगवंताचे सगळे विवाह किती झाले? 16,108. घरामध्ये खूप आनंद आहे, घरामध्ये खूप सुख आहे, घरामध्ये ऐश्वर्य आहे. त्याच वेळेस रुक्मिणीला एक मुलगा झाला. त्याचं नाव आहे प्रदुम्बन. आणि तो लहान असताना सम्रासुराने त्याला उचलून नेलं आणि नदीमध्ये टाकलं. नदीत टाकलं तेव्हा त्या मुलाला एका माशानं गिळलं. काही येडपट म्हणतात असं होत असतंय का कुठं? नाही, ही भगवंताची लीला आहे. माशानं गिळलं कारण की ते भगवंतानेच योग तसा बनवून आणला. माशानं गिळलं. तोच मासा एका भोयाच्या जाळ्यामध्ये अडकला आणि तोच मासा नंतर त्या सम्रासुराच्या घरी गेला. ते मासा चिरला तेव्हा त्याच्यात एक सुंदर असा बालक निघाला. त्या बालकाचा सांभाळ मायावतीनं केला. मायावतीनं त्याचा सांभाळ केला. आणि जेव्हा प्रदुम्बन मोठे झाले ना, तेव्हा प्रदुम्बननं त्या सम्रासुराचा वध केला आणि मायावतीला घेऊन आपल्या नगरामध्ये आले. हे प्रदुम्बन आहेत ना, हे पूर्वाश्रमी कामदेव आहेत. आणि ती मायावती होती ना, ती त्यांची पत्नी रती आहे. शिवशंकराच्या क्रोधामुळे ते जळून भस्म झाले होते. जेव्हा रती शिवशंकराला शरण गेली तेव्हा शंकराने सांगितलं, जा श्रीकृष्ण अवतारामध्ये भगवंताचा पुत्र प्रदुम्बन हे मदन रूपाने तुला तुझा पती प्राप्त होईल. आणि आज मायावतीचा पती म्हणजे रतीचा पती कामदेव तिला प्राप्त झाली. द्वारकेमध्ये प्रदुम्बन आले तेव्हा सगळा इतिहास नारदांनी रुक्मिणी मातेला सांगितला. हे तू पुत्र आहे आणि ही तुझी सून आहे. आपल्या मुलाला पाहून रुक्मिणी मातेला खूप आनंद झाला. एक दिवस नारद द्वारकेत आले तेव्हा सत्यभामेने नारदाला विचारलं, हे देवर्षी, आपल्याला जर एखादी गोष्ट खूप आवडत असन आणि ती गोष्ट आपल्याला जन्मोजन्मी प्राप्त व्हावी अशी मनामध्ये इच्छा असन तर काय करावं लागतंय? काय करावं? नारदाने सांगितलं, जी गोष्ट आवडते ना त्या वस्तूचं दान केलं पाहिजे. म्हणजे ती वस्तू जन्मोजन्मी प्राप्त होती.
सत्यभामेनं सांगितलं, मला भगवान श्रीकृष्ण फार आवडतात. मग त्यांचं दान कर. कोणला करू? ब्राह्मणाला दान कर. मग हे देवर्षी, तुमच्यासारखा बामण कोण आहे? ब्राह्मण. तुम्ही दान घ्या ना भगवान श्रीकृष्णाचं. नारद म्हणले चालते. आणि मग सत्यभामेनं भगवंताला दान दिलं नारदांना. नारद भगवंताला घेऊन निघाले. तेव्हा सत्यभामा म्हणू लागली, हे देवर्षी, प्रभूला घेऊन कुठं चाललात? भगवंत म्हणाले, सत्यभामा, तूच आता नाही का मला दान केलं? आता मला नारद घेऊन चाललेत, मी त्यांच्या बरोबर चाललो. तेव्हा सत्यभामा म्हणू लागली, हे देवर्षी, आमच्या पतीला नेऊ नका, प्रभूला नेऊ नका. त्याच्या बदल्यात जर दुसरं काही पाहिजे असन तर आम्ही द्यायला तयार आहेत. तेव्हा नारद म्हणाले, ह्याच्या बदल्यात जर काही द्यायचं असन तर भगवंताच्या वजनाबरोबर सुवर्ण द्यावं लागन, सोनं द्यावं लागन. सत्यभामेला अभिमान झालता, गर्व झालता, माझ्याकडे इतकं सोनं आहे. आणि मग तराजू तयार केलं. एका पारड्यामध्ये भगवंत बसले आणि एका पारड्यामध्ये सोनं टाकायला सुरू केलं. किती सोनं टाकायल्यात, परंतु भगवंताची तुलना होईना. अरे भगवंत सोन्यानं चांदीनं ह्यानं कसा तोलला जाईन? भगवंत तोलल्या जात नाही. सगळ्या राण्यानं सोनं आणलं, परंतु भगवंताचं पारडं काही वरी होईना. मग सगळ्या जणीकडलं सगळं सोनं संपलं. सगळ्या जणी म्हण लागल्या, आता आपलं सोनं संपलंय, फक्त रुक्मिणी राहिली. रुक्मिणीकडे काही जर असलं तर घेऊन ये म्हणावं. आणि मग सगळ्या जणी रुक्मिणीकडे गेल्या आणि रुक्मिणीला म्हणू लागल्या, रुक्मिणी माते, तुम्ही इथं काय बसलात? चला तिकडं. भगवंत रुक्मिणी, तुम्ही स्वस्त कशा बसल्या? उठा की चला. रुक्मिणी, तुम्ही स्वस्त कशा बसल्या? उठा की चला. रुक्मिणी, तुम्ही स्वस्त कशा बसल्या? उठा की चला. रुक्मिणी, तुम्ही इथं काय बसलात? तिकडं सत्यभामेनं भगवंताला नारदांना दान दिलेलंय. आणि तुमच्यापाशी जर काही सोनं असन तर घेऊन चला. रुक्मिणी मातेनं सोनं घेतलं नाही. काय केलं? तुळशीजवळ गेली. आणि तुळशीजवळ गेल्याच्या नंतर रुक्मिणी मातेनं तुळशीची पूजा केली. तुळशीला प्रदक्षिणा घातली आणि श्रद्धेने तुळशीचं एक पान तोडलं आणि घेतलं. आणि श्रद्धा युक्त अंतकरणाने
ते पान त्या पारड्यामध्ये टाकलं. परिणाम काय झाला? तुळसी पात्र पारडे ठेविता, तुळसी पात्र पारडे ठेविता, माधव झाला बरोबरीचा, माधव झाला बरोबरीचा, उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कसा बसला, उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कसा बसला, उठा की चला. बस तुळशी पत्र पारडे ठेविता, माधव झाला बरोबरी. भगवंत फक्त भक्तीनं तोलल्या जातो, दुसऱ्या साधनाने भगवंत तोलल्या जात नाही. सत्यभामाचा गर्व नष्ट झाला. पुढे भगवंताला प्रत्येक राणीला 10 मुलं आणि 1 मुलगी. भगवंत सगळ्यांना सारखं सुख देतात. बाणासुराची मुलगी उषा हिला एक दिवशी स्वप्न पडलं आणि तिच्या स्वप्नामध्ये एक सुंदर राजकुमार आला. सकाळी उठली तर बेचैन होती, उदास होती. तेव्हा तिची मैत्रीण चित्रलेखा हिनं तिला तिच्या उदासीनतेचं कारण विचारलं. तू का उदासीन आहेस? काय झालं? तुला काही दुःख आहे का? तिनं सांगितलं, नाही, मला काल एक स्वप्न पडलं होतं आणि माझ्या स्वप्नामध्ये एक सुंदर राजकुमार आला होता. चित्रलेखा ही एक निष्णात चित्रकार होती. उषानं जसं वर्णन केलं त्या वर्णनाप्रमाणे तिनं एक सुंदर चित्र रेखाटलं आणि ते चित्र तिला दाखवलं आणि विचारलं, हाच आहे का तो? तेव्हा तिनं सांगितलं, हो चित्रलेखे, तो हाच आहे, तो पुरुष हाच आहे. पण हे कोण आहे? अगं, हे तर कृष्णाचा नातू, भगवंताचा नातू अनिरुद्ध आहेत. चित्रलेखे, तू गुप्त रूपाने सर्वत्र फिरतीस. तू त्यांना माझ्याकडे घेऊन येशील का? आणि मैत्रिणीसाठी चित्रलेखेनं अनिरुद्ध झोपीत असतानाच त्यांना घेऊन आली. घेऊन आल्याच्या नंतर उषाने मनपूर्वक त्याची सेवा केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्या सोबत विवाह केला. जेव्हा ही गोष्ट बाणासुराला कळाली तेव्हा बाणासुर अनिरुद्धाला मारण्यासाठी धावला. भगवंतालाही ही गोष्ट द्वारकेला कळाली आणि मग भगवंत तिथं आले आणि बाणासुराचे हात बाणासहित निकामे केले. बाणासुर हा भगवान शंकराचा भक्त आहे. शंकराने सांगितलं, त्याला मारू नका, मारू नका प्रभू, बाणासुर माझा भक्त आहे. आणि म्हणून भगवंताने बाणासुराला मारलं नाही, त्याचे हात निकामे केले आणि अनिरुद्धाला उषाला घेऊन भगवंत नगरामध्ये आले. एक दिवस भगवंताचे मुलं बाहेर आले
आणि एका विहिरीमध्ये त्यांनी एक मोठा सरडा पाहितला. तो सरडा बाहेर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु तो काही बाहेर त्यांना काढता आला नाही. त्यांनी भगवंताला बोलिवलं आणि भगवंताने सहजरित्या ते सरडा वरी काढला, बाहेर काढला. त्या सरड्याला पाय लावल्याबरोबर, स्पर्श केल्याबरोबर तो सरडा दिव्य रूपामध्ये प्रगट झाला. भगवंताने विचारलं, बाबा तू कोण आहेस? त्यानं सांगितलं, प्रभू मी नृग नावाचा राजा होतो आणि माझ्या जीवनामध्ये मी खूप गायी दान केल्या. किती गायी दान केल्या हे मला सांगता येणार नाही, इतक्या गायी दान केल्या. परंतु एके दिवशी माझ्याकडून चूक झाली. एक गाय मी एका ब्राह्मणाला दान केली. ती गाय परत माझ्या गायीमध्ये आली. माझी समजून ती मी परत दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली. दोन्हीही ब्राह्मण माझ्याकडे आले आणि त्या गायीवर दोघंही हक्क दाखवू लागले. तेव्हा मी त्या ब्राह्मणाला सांगितलं, माझी चूक झाली, मी ही गाय डबल पुन्हा दान केली, माझ्याच्यानं चूक झाली, मला क्षमा करा. माझ्याच्यानं चूक झाली. मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला दुसरी गाय दान देतो, परंतु दोघं बी त्याच गायीवर हात दाखवू लागले. नाही मला हीच पाहिजे. पहिला ब्राह्मण म्हणू लागला, दुसरा ब्राह्मण म्हणू लागला, नाही मला बी हीच पाहिजे. तेव्हा मी उन्मत्तपणाने म्हणलो, अरे काय असं करतात? सगळ्यांना मीच गायी दान देतोय, माझीच गाय आहे. त्यांना माझा राग आला आणि त्यांनी मला शाप दिला, अरे एवढा उन्मत्त झाला, सरडा होशील. आणि त्यांच्या शापाने मी सरडा झालो. जेव्हा मी त्यांना शरण गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं, भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने तो उद्धार होईल. आणि प्रभू आज तुम्ही माझ्यावर कृपा केली आणि तुमच्या कृपेनं माझा उद्धार झाला. आणि तो आपल्या लोकाला निघून गेला. पुढे रुक्मीचा वध आहे. रुक्मीचा वध हा कुसंगत आणि बलिष्ठाची कुचेष्टा केल्यामुळे घडून आला. तेव्हा जेव्हा रुक्मीला खग्रास प्रदेशातील काही राजांनी सांगितलं, बाबा जे सरळ खेळून राजकारण जमत नाही त्याला आडवे वेडे टाकून सिद्ध केलं पाहिजे. बळीराम दादाला दूत कर्माचं निमंत्रण दे. त्याला काही दूतकर्म जमणार नाही, ते गवळ्याचे पोरं त्याला काय खेळता येणार. आणि मग त्याच्यामध्ये त्याला हरवायचं. आणि मग बळीराम दादाला दूतकर्माचं निमंत्रण दिलं. सुरुवातीचे काही डाव बळीराम दादा हारले, परंतु नंतर बळीराम दादा जिंकू लागले. परंतु त्यांना आरडाओरडा केला. बळीराम दादाला राग आला. बळीराम दादाने सगळ्यांना पिटून काढलं आणि त्यातच रुक्मीचा वध झाला. पुढे एक दिवस जरासंध राजाच्या दरबारामध्ये अर्जुन, भीम आणि भगवान श्रीकृष्ण तिघजण गेले आणि भिक्षा मागू लागले. भिक्षां देहि. जरासंध राजा भिक्षा घेऊन आला. तेव्हा ते म्हणाले,
आम्हाला ही भिक्षा नाही पाहिजे, आम्हाला युद्धाची भिक्षा पाहिजे. जरासंध राजानं ओळखिलं आणि जरासंध राजा म्हणाला, तुम्ही कोण आहेत? तुम्ही ब्राह्मण नाहीत, तुम्ही क्षत्रिय आहात वाटतंय. तुम्हाला मी युद्धाची भिक्षा दिली, परंतु मला परिचय द्या, तुम्ही कोण आहेत तर. तेव्हा ते म्हणू लागले, जरासंधा, माझ्या उजव्या बाजूला आहे ना तो अर्जुन आहे, डाव्या बाजूला भीम आहे, आणि मला तर तू ओळखतोसच, मी तुझा पूर्व शत्रू श्रीकृष्ण. मग मात्र जरासंध घाबरला आणि म्हणू लागला, तुझ्यासोबत काय युद्ध करायचंय? अरे तू तर रणातून पळून जातोस. युद्धानं का रणातून पळून जायचं असतंय का? आणि अर्जुनासोबत काय युद्ध करावं? अर्जुन तर बालक आहे. हा, भीम माझ्यासारखा आहे, मी त्याच्याबरोबर युद्ध करीन. आणि भीमाचं आणि जरासंधाचं युद्ध झालं. पहिल्या दिवशी युद्ध झालं, भीमदादा थकले आणि भगवंताला म्हणू लागले, प्रभू माझ्यात शक्ती नाही जरासंधा बरोबर युद्ध करायची, इथून चला. तेव्हा भगवंत म्हणाले, भीमा तू युद्ध करतोस, परंतु युद्ध करताना माझ्याकडे पाहत नाही. उद्या माझ्याकडे पाय. दुसऱ्या दिवशी परत युद्ध सुरू झालं. भीमाने भगवंताकडे लक्ष दिलं. भगवंताने एक गवताची काडी उपटली आणि ती काडी अशी मध्य भागातून चिरली. भीमाच्या लक्षात आलं, भीमाने जरासंधाला मध्य भागातून चिरलं आणि दोन्ही तुकडे दोन्हीकडे फेकून दिले आणि त्याचा वध झाला. पुढे बळीराम दादा तीर्थयात्रेला निघून गेले आणि बळीराम दादा तीर्थयात्रेला गेल्याच्या नंतर भगवंताचा एक भक्त भगवंताला भेटण्यासाठी आलाय, तो म्हणजे सुदाम. सुदाम देवाचं चरित्र आपण विस्तारपूर्वक पाहू. तत्पूर्वी 2 मिनिटं भजन करू, सगळ्यांनी म्हणायचं बरं का. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. 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 नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई.
जनाबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जना नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई वा 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 छान. सगळ्यांना धन्यवाद. गोपाल कृष्ण भगवान की, भागवत महापुराण की, सुखाचार्य महाराज की, व्यास भगवान की, बोलो रे भाई सब संतन की. जय जय श्री राधेश्याम. कृष्णस्यासि सखा कच्चित् ब्रह्मणो ब्रह्मवित्तम विरक्तो इन्द्रियार्थेषु प्रशान्तात्मा जितेन्द्रियः प्रशान्तात्मा जितेन्द्रियः. भगवान श्रीकृष्णाचा बालमित्र म्हणजे सुदामदेव. सुदामदेव कसे होते? ब्रह्मणो ब्रह्मवित्तमः. ते ब्राह्मण होते, पण निस्ते ब्राह्मण नव्हते, तर ब्रह्मवित्तमः एका ब्रह्माला जाणणारे ब्राह्मण होते. आणि कसे होते? विरक्तो इंद्रियार्थेषु. विरक्त होते आणि प्रशांतात्मा जितेंद्रिय. प्रशस्त असं मन होतं आणि जितेंद्रिय इंद्रियावर विजय प्राप्त केलेला होता. सुदामदेव गरीब होते, परिस्थितीने गरीब होते, परंतु मनाने मात्र श्रीमंत होते. म्हणून सुदामदेवाला गरीब म्हणता येईल, परंतु दरिद्री म्हणता येत नाही. सुदामदेवाला दरिद्री म्हणणं म्हणजे त्या महापुरुषाचा अपमान करणे. दरिद्रो यस्ति असंतुष्टो. जे असंतोषी आहे त्याला दरिद्री म्हणतात. सुदामदेव तर हे संतोषी होते. कोणी म्हणेन सुदामदेव गरीब दरिद्री होते असं तुकाराम महाराज म्हणलेत. सुदामा ब्राह्मण पिढीला दारिद्र्य नाही विसरला पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणालेत, परंतु तुकाराम महाराज काय म्हणलेत? पिढीला दारिद्र्य. पिढीला दारिद्र्य म्हणालेत, मनाने दरिद्रीत असं म्हणले नाहीत. आणि दुसरी गोष्ट, तुकाराम महाराजाचा अधिकार होता, आपला अधिकार नाही. सुदामदेवाचं धोतर फाटकं होतं, ही खरी गोष्ट आहे. सुदामदेवाचं घर असं होतं की त्या घरामध्ये ऊन पाऊस वारा येत होता, असं सुदामदेवाचं घर होतं, ही खरी गोष्ट आहे. सुदामदेवाच्या घरामध्ये 4-4 दिवस अन्न शिजत नव्हतं, ही खरी गोष्ट आहे. परंतु सुदामदेव दरिद्री होते, ही खोटी गोष्ट आहे. सुदामदेवाची पत्नी सुशीला ही दरिद्री होती असं म्हणलं तर काही हरकत नाही. कारण की सुशीला मातेला वाटत होतं की कुठून तरी धन यावं, आपलाही बंगला असावं, आपल्यालाही भरपूर अन्न मिळावं. परंतु सुदामदेवाला वाटत नव्हतं. आणि सुदामदेवाच्या घरामध्ये 4-4 दिवस चूल पेटत नव्हती. लेकरं भुकीनं व्याकुळ व्हायचे सुदामदेवाचे आणि म्हणायचे, बाबा खूप भूक लागली हो बाबा, काही खायला असलं तर द्या. आई खूप भूक लागली आहे, काही खायला असलं तर द्या.
आई सांगायची, बाळांनो, बाबा आता बाहेर गेलेत, काहीतरी खायला घेऊन येते. त्यांनी खायला आणलं ना, मी तुम्हाला खायला देईन. परंतु सुदामदेव संध्याकाळी यायचे तर त्यांच्याजवळ काहीच नसायचं. सुशीला माता गटागटा पाणी पिऊन आपल्या लेकराला पाणी पाजवून झोपी घालायची, परंतु तक्रार करीत नव्हती. जेव्हा 2-4 दिवस चूल पेटली नाही, तेव्हा भुकीचा डोम पोटामध्ये फुटला आणि लेकरं भुकीनं व्याकुळ होऊन म्हणू लागले, आई आज तरी काहीतरी खायला दे. सुशीला मातेनं परत पाणी पाजलं आणि त्यांच्या पोटाला कपड्यानं आवळून बांधलं आणि तसंच झोपी घातलं. 8-8, 10-10 दिवस त्यांना खायला मिळत नव्हतं. त्यांची चूल पेटत नव्हती. आज आपण सुदामदेवाचं चरित्र वर्णन करतो, त्यांचा जय जयकार करतो, परंतु ते हयातीत असताना त्यांना अन्न मिळत नव्हतं. तीच परिस्थिती आपल्या माऊलीची बी झालेली. आज माऊलीच्या समाधीवर दह्या दुधाचा अभिषेक आहे, परंतु ते असताना त्यांना मांडे भाजायला खापर सुद्धा दिलं नाही लोकांनी. ज्यावेळेस माझ्या माऊलीला मांडे खाऊ वाटू लागले, त्यावेळेस कुंभाराकडे खापर आणायला गेले, तेव्हा येसोबा शास्त्रींना त्यांना खापर देऊ दिलं नाही. माऊलीनं मधुकरी मागून, भिक्षा मागून झोळीत पीठ आणलं ना, तर ते पीठ येशोबा शास्त्री जमिनीमध्ये सांडवून द्यायचे, मातीत मिसळायचे, मातीत मिसळून टाकायचे. एवढी त्यांची विटंबना केलेली. संन्याशाचे मुलं म्हणून त्यांना वागणूक द्यायचे, कधी इंद्रायणीवर येऊ द्यायचे नाही. लहान असताना मायबाप सोडून गेले. कशा करता गेले? आपल्या मुलाला सुख मिळावं, त्यांना मुंज करण्याचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून विठ्ठल पंताने आणि रुक्मिणी मातेने एक दिवस एक पत्र लिहिलं आणि ते पत्र निवृत्ती दादाच्या उशाला ठेवलं आणि देहांत प्रायश्चित घेण्यासाठी ते इंद्रायणीला निघून गेले. इंद्रायणीला त्यांनी आपला जीव दिला. सकाळी मुक्ताई, सोपान, ज्ञानदादा, निवृत्तीनाथ उठले. निवृत्तीनाथाने उशाचं पत्र घेतलं तर त्याच्यात लिहिलेलं होतं, निवृत्ती, तुम्हाला मुंजी करण्याचा अधिकार मिळावा म्हणून आम्हाला पंडितांनी देहांत प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं. आम्ही देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी चाललोत. माझी मुक्ता लहान आहे, ज्ञानदादा लहान आहे, सोपान लहान आहे. तू थोरल्या नात्यानं त्यांची काळजी घेणं आतापासून निवृत्ती तुझं काम आहे. माय बापाची त्यांना आठवण न होऊ देणं हे तुझे काम आहे, तुझं काम आहे निवृत्ती. आता आम्ही चाललोत. आणि तेव्हापासून निवृत्ती दादाने ज्ञानदादाचा, सोपान काकाचा आणि मुक्ताईचा सांभाळ केला. लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. अन्न दिलं नाही, मधुकरी दिली नाही, माऊलीची झोळी फाळली. तरीही त्यांनी जगाच्या कल्याणासाठीच
प्रयत्न केला, जगाच्या कल्याणासाठीच ग्रंथ रचना केली. जेव्हा माऊलीला भगवंत म्हणाले, हे माऊली, तुम्हाला त्रास दिलाय ना, त्या लोकांचं मी वाटुळं करू? तेव्हा माऊली म्हणाले, नका प्रभू, ह्या जगाला सन्मार्ग दाखवण्यासाठीच आपला अवतार आहे, संताचा अवतार असतो. करायचं असेल ना प्रभू, तर एक काम करा, जे खळांची व्यंकटी सांडो आणि तया सत्कर्मी रतिभू वाढो, त्यांच्यातील जे खळपणा आहे ते नष्ट होऊ द्या आणि त्यांच्यामध्ये सत्कर्माचं बीज वाढो, एवढं त्यांना दान द्या. एवढा त्रास देऊन सुद्धा माऊलीने जगाच्या कल्याणाचाच विचार केला. त्याचप्रमाणे सुदामदेवाला सुद्धा त्रास दिला. भिक्षाला जायचे, कधी झोळी फेकून द्यायची, कधी भिक्षाच्या झोळीमध्ये दगड टाकायचे. सुदामदेव काही बोलायचे नाही. एक दिवस सुशीला मातेनं सांगितलं, स्वामी, द्वारकेचा नाथ भगवान तुमचे बालमित्र आहेत म्हण. हो सुशीला, कशी आठवण करून दिलीस? माझा मित्र सखा लंगोटी यार आहे. तुम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा होत नाही? सुशीला, मी त्यांचं भजन करतो, हे सर्वस्व आहे. आज ते द्वारकेचे, मी आपल्या झोपडीचा राजा नाही. तुम्ही दर्शनासाठी जा ना त्यांच्या, आपल्याला ते काही धन देतील. सुदामदेव म्हणले, धनाच्या इच्छेनं जर धाडस ना, अजिबात जाणार नाही. धन नाही, बरं दर्शनासाठी जा. हा, मग दर्शनासाठी म्हणलं तर जाईन. ऐमो परमो लाभ उत्तम श्लोक दर्शन, माझं परम भाग्य उदयाला आलं असं म्हणीन आणि मी दर्शनाला जाईन. परंतु भगवंताकडे खाली हाताने जाता येत नाही. सोबत न्यायला काही आहे का? सुशीला माता बाहेर गेल्या आणि बाहेर जाऊन 2-4 घरून त्यांनी पोहे आणले. त्या बायांनी ही खराब पोहे दिले. ही काय आता परत देणार आहे म्हणल्या. खराब पोहे दिले, परंतु ते पोहे आणले. एका मळलेल्या फाटक्या चिंदीमध्ये त्या पोयाची गाठ मारली आणि सुदामदेवांनी फाटकं धोतर घातलं. नव्हतंच फाटकं धोतर आणि तुटकी काठी. सुदामदेव द्वारकेला जायला निघाले. जेव्हा सुदामदेव जाऊ लागले ना, सुशीला मातेनं सुदामदेवाचं दर्शन घेतलं. सुदामदेवाच्या मुलांनी आपल्या जन्मदात्याचं दर्शन घेतलं. सुदामदेवाने सांगितलं, सुशीला, लेकराची काळजी कर, त्यांना काहीतरी आणून खाऊ घाल. मी येईपर्यंत माझ्या लेकराला जिवंत ठेव. सुशीला मातेनं सांगितलं, स्वामी, तुम्ही जा, तुम्ही निश्चिंत जा, लेकराची काळजी करू नका. आणि सुदामदेव तिथून निघाले. सुदामदेवाची अवस्था अशी होती की त्यांची हड्डी ना हड्डी कोणीही मोपू शकन, इतकी त्यांची परिस्थिती नाजूक होती. अशी अवस्था होती. आणि हळूहळू सुदामदेव द्वारकेकडे निघाले. भजन चालू आहे आणि भजन करीत करीत निघाले. परंतु
सुदामदेवाच्या चेहऱ्यावर तेज सूर्यासारखं होतं आणि एका पाऊलाला एका यज्ञाचं फळ त्यांना प्राप्त होत होतं. चालत चालत दूरवर आले, एका नदीच्या काठाला आले. सुदामदेव थकले आणि थकून एका झाडाखाली बसले आणि म्हणू लागले, प्रभू, ही कसली तो या भक्ताची परीक्षा पाहतोच रे देवा, कसली प्रभू ही परीक्षा पाहतात. आता मला चलणं होईना. आणि एका झाडाखाली अंग टेकलं. सुदामदेव म्हणू लागले, उदास झालो प्रभू आता. भूख लगती है, प्यास लगती है, जिंदगी अब उदास लगती है. कैसे आओ श्यामा द्वारका तेरी, आस भी अब उदास लगती है. भूक लागायली, तहान लागायली, चलणं होईना. सुदामदेव झोपले. तेव्हा भगवंताने मायाला सांगितलं, सुदामदेवाला द्वारकेत आणून पोहोचवा. आणि सुदामदेव जसे झोपले होते ना, त्याच अवस्थेमध्ये द्वारकेत आणून ठेवलं. सुदामदेव जेव्हा जागे झाले ना, तेव्हा त्यांना द्वारकेचं दर्शन झालं. सगळीकडून जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण असा आवाज येऊ लागला. सुदामदेवाने विचारलं, ही कोणती नगरी आहे? तिथल्या लोकांनी सांगितलं, ही द्वारका आहे. मग तीच द्वारका असन ना, माझ्या कानाची द्वारका. तिथले मंडळी सांगू लागले, कानाची नाही, आमचे श्रीकृष्ण महाराज द्वारकेचे राजे आहेत. आणि आमच्या राजाला एकेरी नावाने बोलतोस वय? नाही, तुमचा काना आमचा बालमित्र आहे. तू बालमित्र न आमचा राजा, तनपे नाही लगता चल दे कलकत्ता. तू ही अवस्था काय? आणि आमचा राजा, तू मित्र होय. तेव्हा सुदामदेव म्हणाले, भगवंत भक्ताचे कपडे बघत नाहीत, भगवंत भक्ताची अवस्था बघत नाहीत, भगवंत फक्त भक्ताचा भाव पाहतात, फक्त भक्ताचं प्रेम पाहतात. मला भगवंताचा महाल कुठे आहे ते सांगा. जा म्हणले कडीकडीने. आणि हे सगळं गाव संपलं ना, शेवटला मोठा जे महाल असन ना, ते भगवंताचा महाल आहे. भगवंताच्या महालाजवळ गेले तेव्हा तिथं द्वारपाळांनी भगवंताच्या अडवलं वासुदामदेवाला. कुठं चाललात बाबा? माझ्या कानाला भेटाय चाललो. कानाला? हा, माझा बालमित्र आहे. भगवंताची अनुमती असल्याशिवाय मधात जाता येणार नाही. जाता येणार नाही? अरे, भक्ताला भगवंताला भेटण्यासाठी अनुमतीची काय गरज आहे? नाही, परंतु भगवंताची अनुमती पाहिजे. आम्ही भगवंताला विचारून येतात आणि मग तुम्हाला आतमध्ये सोडतात. बरं, जा भगवंताला जाऊन सांगा, म्हणाव दारावर एक ब्राह्मण आलाय आणि त्याचं नाव सुदाम आहे. देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ मैं, मेरे बचपन का यार है मेरा श्याम, ये सोच कर आस लेके आया हूँ मैं.
अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया, हे जाऊन सांगा कानाला. आणि मग द्वारपाल भगवंताकडे गेले आणि भगवंताला जाऊन सांगू लागले, प्रभू बाहेर दारावर एक गरीब ब्राह्मण आलेला आहे, धोतर फाटका आहे, काठी तुटकी आहे, परंतु चेहऱ्यावर खूप तेज आहे, सूर्यासारखं तेज आहे, त्यावरून वाटायले की कोणतरी विद्वान आहेत, हे कोणतरी विद्वान महात्मे आहेत. नाव काय सांगितलंय? सुदाम. सुदाम नाव ऐकल्या बरोबर भगवंत उठले आणि पळत सुटले. सगळे सुनते ही दौड़े चले आए मोहा, लगाया गले को सुदामा को मोहा, लगाया गले से सुदामा को मोहा. सुनते ही दौड़े चले आए मोहा, लगाया गले से सुदामा को मोहा. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा. ये मेहमान कैसा आज आ गया है, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. बा भगवंत पळत आले आणि सुदाम देवाला आपल्या महालामध्ये नेलं, सोन्याच्या सिंहासनावर बसवलं आणि सुदाम देवाचे पाय भगवंत स्वतःच्या हाताने धुवू लागले. आणि भगवंत येताना सुदाम देवाच्या पायामध्ये काटे मोडले होते आणि पाय रक्ताळला होता. सुदाम देवाचे पायातले काटे जगाचा मालक स्वतःच्या हाताने काढू लागला. एखादा काटा खोल गेलेला असला तर भगवंत दाताने तो काटा काढायचे. का? भगवंताला काटा निघत नाही. अरे मोठमोठ्याचे काटे काढीत ह्या बुवानं पायातला निघत नाही होय. एका भक्ताची चरणधूळ जिभेला लागावी म्हणून भगवंत काटे तोंडानेही काढू लागले. नंतर सुदाम देवाची भगवंताने पूजा केली, त्यांना चांगली वस्त्र घालण्यासाठी दिले, त्यांना वस्त्र घालण्यासाठी दिले. आणि नंतर सुदाम देवाला
पंचपक्वान जेवण्यासाठी केले. सुदामदेवाचं जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर बालमित्राच्या बालपणीच्या गप्पा रंगल्या. आणि बालपणीच्या गप्पा रंगल्या असताना त्याच वेळेस भगवंताने सुदामदेवाला चोरून हरभरे खाल्लेल्या गोष्टीची आठवण करून दिली. नंतर भगवंताने सुदामदेवाला विचारलं, सुदामदेवा, तुमचा विवाह झाला का? हो झाला. आणि तुझी भाभी तुझी खूप आठवण काढते, तुझी खूप आठवण काढते. खूप चांगली आहे. पण काना, तुझा विवाह झाला का? भगवंताने इशारा केला पत्नीला त्या ब्राह्मणाचं दर्शन घ्या म्हणून. आणि मग रुक्मिणीनं दर्शन घेतलं. सुदामदेवाने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. नंतर जांबुवंती, नंतर सत्यभामा, अशी एक एक राणी येऊ लागली आणि सुदामदेव आशीर्वाद देऊ लागले. तेव्हा भगवंताला विचारलं सुदामदेवानं, हे कोण आहे? हे आपल्याच आहेत का सगळ्या? हा, भगवंत म्हणले आपल्याच आहेत ह्या सगळ्या. नाही, मला वाटलं साधू आल्यावर बाहेरचे बी येतात ना काही दर्शनाला. नाही, आपल्याच आहेत. काना, आणखीन किती? भगवंत म्हणले आता शिक्त 500 झाले का, आणखीन बक्कळ आहेत. प्रभू, मी थकलो, आता मी आशीर्वाद देऊ शकत नाही. तेव्हा भगवंत म्हणले, सुदामदेवा, मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही मलाच आशीर्वाद द्या. मला आशीर्वाद दिल्याच्या नंतर सगळ्यांना आशीर्वाद प्राप्त होईल. आणि मग भगवंत सुदामदेवाच्या पाया पडले आणि सुदामदेवाने भगवंताला आशीर्वाद दिला. ही भारताच्या ऋषीची ताकद आहे. भारताचा ऋषी साक्षात भगवंताला सुद्धा आशीर्वाद देऊ शकतो. सुदामदेव एक रात्रभर द्वारकेमध्ये राहिले. एका रात्राच्या वर सुदामदेव द्वारकेत राहिले नाही. दुसऱ्या दिवशी सुदामदेव जायला निघाले. तेव्हा परत पंचपक्वान्नाचं जेवण तयार केलं, सुदामदेवाला वाढलं. तेव्हा सुदामदेव ताटाकडे बघू लागले आणि सुदामदेवाला वाईट वाटू लागलं. वाईट वाटू लागलं का? तर मी तर पंचपक्वान्न खायलोय, परंतु माझे घरी लेकरं उपाशी असतील. त्यांना काही खाल्लंय का नाही की, त्यांना अन्न मिळालंय का नाही की. परंतु सुदामदेव आपले आसू बाहेर येऊ देना गेले, कारण की इथल्या लोकांना वाटन हा दरिद्री ब्राह्मण काहीतरी मागण्यासाठी आलाय. सुदामदेवाचं भोजन झालं आणि सुदामदेव जायला निघाले. तेव्हा भगवंत म्हणाले, सुदामदेव तर काही म्हणत नाहीत, आपणच म्हणाव, माझ्या वहिनीनं मला काही दिलंय का नाही खायला. सुदामदेवाला लाज वाटू लागली. एवढं वैभवून आपली ते पोये कसे देवाव कानाला. आणि तेव्हा सुदामदेव म्हणू लागले, काही नाही, पुन्हा आणतो ना काना. तेव्हा सुदामदेवाच्या बगलामध्ये ती पोटली होती, ती भगवंताने हिसकावून घेतली, सोडली आणि आनंदाने मन लावून ते पोये खाऊ लागले. इतर राण्या होत्या, त्यांनी विचार केला, भगवंत कोरडे प्रसाद पोये खातात, या अर्थी हा महान प्रसाद आहे, महान भगवत भक्ताचा प्रसाद आहे. त्या राण्यांनी सुद्धा ते प्रसाद ग्रहण केला. सुदामदेव जायला निघाले. तेव्हा भगवंताने त्यांना गंध लावताना श्रीक्षे त्यांच्या कपाळावर लिहिलेलं होतं, म्हणजे लक्ष्मी नाही, यशस्वी केलं. आणि सुदामदेवाचे कपडे ते काढायला लावले आणि सुदामदेव तिथून निघाले. विश्वकर्म्याला सांगितलं, जा सुदामदेवाच्या तिथं सुदामपुरी.
सुदामदेवाला वाटू लागलं मी परत द्वारकेला तर आलो नसन. विचारलं तर कोणतं आहे. तिथल्या माणसाने सांगितली ही सुदामपुरी. सुदामदेव म्हणले माझी पुरी कवा झाली बा. आसन म्हणले एखादा श्रीमंत सुदाम आसन, आपण गरीब, पण जाऊ द्या. सुदामदेवाला बाहेर बोलवा. त्या नाही, ते द्वारकेला गेलेत. सुदामदेव म्हणले द्वारकेला तर मीच गेलतो. बरं त्यांच्या पत्नी असत्या त्यांना बोलवा. त्यांच्या पत्नीला आवाज दिला. सुशीला माता आरती घेऊन बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर सुदामदेवाची आरती केली, आत घेतलं, त्यांना जेवायला पूर्णाचा स्वयंपाक केला. सुदामदेवाचं जेवण झालं तेव्हा सुदामदेव म्हणले सुशीला तुझी इच्छा होती धन पाहिजे आणि माझी इच्छा होती भगवंत पाहिजे. भगवंताने दोघाच्याही इच्छा पूर्ण केल्या. आता तू इथं आनंदाने राह, मी भजन करण्यासाठी वनामध्ये जातो. जेव्हा वनामध्ये सुदामदेव जाऊ लागले तेव्हा भगवंत तिथं प्रगट झाले आणि भगवंताने सांगितलं सुदामा आता तुम्ही वनामध्ये जाऊ नका, तुम्ही इथंच राहा आणि घरातच राहून तुम्ही भजन करा. पुढे ब्रह्म विष्णू महेश या श्रेष्ठ कोण, या श्रेष्ठ यांची परीक्षा घेतली तर विष्णू आहेत आणि ह्याच ठिकाणी या स्कंदाला विराम आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. बरोबर राईट आला. पुन्हा पुढे अर्जुन आणि सुभद्राचा विवाह आहे. संन्याशाच्या रूपामध्ये अर्जुन येतो आणि सुभद्राला घेऊन जातो. पुढे एक दिवस भगवंताचे काही नातू खेळत खेळत वनामध्ये गेले. वनामध्ये गेले आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर तिथं काही साधू महात्मे बसले होते. त्या साधू महात्म्याकडे त्यांनी पाहितलं आणि म्हणले बाबा सततच महात्म्याचं वर्णन करतात, ते त्रिकालदर्शी असतात, संत माझे प्राण आहेत, मै संतन को दास संत मेरे मुकुटमणी सतत म्हणतात. आज आपण ह्या संतांची परीक्षा घेऊ. आणि मग त्यांनी काय केलं, सामला साडी नेशिवली. सामला साडी नेसवली आणि काही चिंध्या बांधल्या पोटाला आणि त्या महात्म्यापाशी नेऊन उभा केलं आणि विचारलं महाराज तुम्ही त्रिकालदर्शी आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला सगळं ज्ञान आहे, ही नवीन बहू आहे, महाराज तुम्ही सांगा हिला मुलगा होईल का मुलगी होईल ते आम्हाला सांगा बरं. संत म्हणले जा मुलांनो, आम्हाला काय त्रास देता, आमचं आम्हाला भजन करू द्या, तुम्ही तुमचं तिकडं जा. परंतु ते ऐकनात संतांची खिल्ली उडवू लागली. संतांना राग आला आणि संतांनी शाप दिला, अरे जा हिच्या पोटातून एक मुसळ प्रगट होईल आणि ते तुमच्या संपूर्ण यदुकुळाचा नाश करेल, असा शाप दिला. आणि मग ते घाबरले, परत आले. आल्याच्या नंतर ती साडी काढली तर खरंच एक लोखंडाचं मुसळ खाली पडलं. पडल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, त्या लोखंडाचं असं पीठ केलं आणि ते समुद्रामध्ये टाकून दिलं. जे काही राहिलेला ते तुकडा होता ना, ते तुकडाही त्याच्यामध्ये टाकून दिला. त्या पिठापासून लव्हाळे निर्माण झाले आणि ते तुकडा होता ना, तो तुकडा एका माशानं गिळला. तो मासा एका भोयाच्या जाळ्यामध्ये अडकला. भोयाच्या जाळ्यामध्ये अडकला तो मासा आणि नंतर त्या मासातून ते लोहाचा तुकडा निघाला. त्याच्यापासून एक त्यांनी बाण तयार केला
पुढे यदू दत्तात्रेय संवाद आहे. दत्तात्रेयाच्या 24 गुरूचं वर्णन आहे. दत्तात्रेयांना पृथ्वीला गुरु केलं आणि क्षमा नावाचा गुण शिकला. अग्नीला गुरु केलं, पुन्हा वायूला गुरु केलं, कुमारिका कन्याला गुरु केलंय, ब्रह्मराला गुरु केलंय. एवढंच नाही, वेश्याला गुरु केलंय. म्हणला पिंगला नाम वेशासी विदेह नगरा पुरा. आणि तिच्याकडून काय शिकलं? आशा ही परमं दुःखं नैराश्यं परमं सुखं यथा संचित्त काम तासा सुखं सुस्वाप पिंगला. पिंगला नावाच्या यशाला गुरु केलेलं आहे. मुख्य गुरु दत्तात्रेयाचे 24 आहेत, परंतु दत्तात्रेय काय म्हणतात? जो जो जयाचा घेतला मी गुण तो तो गुरु केला मी जाण. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशे. सगळ्या जगालाच त्यांनी गुरु केलेलं आहे. सगळ्या जगाला गुरु केलेलं आहे. इकडे बलिराम दादाने आपलं अवतार कार्य संपवलेलं आहे. क्षीरसागरामध्ये बलिराम दादा निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर एक दिवस भगवंत गंगेच्या काठाला बसले असताना आपला डावा पाय उजव्या मांडीवर ठेवून बसले होते. त्याच वेळेस त्या व्याध्यानं लांबून त्यांचा पाय पाहितला आणि पाय पाहितल्याच्या नंतर त्यांना वाटलं कोणीतरी श्वापद आहे काय की. एक बाण सोडला, सो करीत तो बाण आला आणि भगवंताच्या तळव्याला लागला. मग त्याच्या लक्षात आलं, अरे आपल्याच्यानं चूक झाली. आपण तर साक्षात भगवंताला बाण मारला. येऊन भगवंताची क्षमा मागितली. प्रभू, मी तुम्हाला बाण मारला, माझी चूक झाली, मला क्षमा करा. प्रभू म्हणले, जा तुला मोक्ष प्राप्त झाला. अरे माझीच इच्छा होती आता अवतार कार्य संपवण्याची, तू मला बाण मारणारा कोण? नंतर यदू कुळातल्या लोकांना सांगितलं, तुम्हाला काय दान पाहिजे तर मागा. विनाशकाले विपरीत बुद्धी. विनाश जर काळ जवळ आला ना, माणसाला विपरीत बुद्धी सुचते. त्यांना सांगितलं आम्हाला मदिरा पाहिजे. जा म्हणले, तुम्हाला मदिरा प्राप्त होईल. आणि मग त्यांनी मदिरा प्राशन केली आणि ते एकूण एकामध्ये भांडणं करू लागले आणि त्याच्यातच त्यांचा अंत झाला. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुला गीताशास्त्राचं ज्ञान दिलंय, ते तुझं रक्षण करीन, तू त्याचं अध्ययन कर. मी गेल्याच्या नंतर द्वारका समुद्रामध्ये बुडणार आहे, द्वारकेतल्या लोकांना तू घेऊन जाय असं सांगितलं. नंतर दारुक, भगवंताचा स्वार्थी दारुक भगवंताला भेटण्यासाठी आला. भगवंताने त्याला आशीर्वाद दिला. सगळे देवता भगवंताची स्तुती करू लागले, फुलांचा वर्षाव करू लागले आणि म्हणू लागले, प्रभू तुम्ही आमच्या धामाला या, प्रभू तुम्ही आमच्या धामाला या. भगवंताने डोळे बंद केले, परत उघडले, आपलं सगळं तेच काढलं, ह्या भागवत नावाच्या ग्रंथामध्ये टाकलं आणि भगवंत स्वधामाला निघून गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय, सुखाचार्य महाराज की जय, भागवत महापुराण की जय, बोलो रे भाई सब संतन की जय. राधे श्याम. भगवंत स्वधामाला निघून गेले. परीक्षित राजाने 7 दिवस शुकाचार्यांना अनेक प्रश्न विचारले. शुकाचार्य म्हणाले, राजन, मागचे 7 दिवस तू मला अनेक प्रश्न विचारलेस आणि मी 7 दिवसाच्या प्रश्नामध्ये तुला ही भागवत कथा सांगितली, त्याचं मी निरसन केलं. आज तुला मी एक प्रश्न विचारतो, त्याचं तू उत्तर दे. परीक्षित राजाने
सांगितलं गुरुदेव विचारा. तेव्हा शुकाचार्य म्हणाले, हे राजन, तुझा मृत्यू होणार आहे का? तू मरणार आहेस का? परीक्षित राजानं क्षणाचाही विचार केला नाही. सांगितलं माझा जन्मच झाला नाही तर मी मरण कशाला, मी मरणारच नाही. बस कल्याण झालं म्हणले, मरण माझे मरून गेले मज केले अमर. बास माझं मरण मरून गेलेलं आहे, तुम्ही मला अमर केलं. शुकाचार्याचं पूजन केलं आणि शुकाचार्य तिथून निघून गेले. गेल्याच्या नंतर जन्मेजय राजाने मोठा सर्प यज्ञ केला होता, परंतु देवतांनी सांगितलं ब्रह्मदेवाने तसं करू नका. आणि मग एका बोरामध्ये तक्षक आला आणि तक्षक त्या ठिकाणी आला. ते बोर फोडलं तेव्हा त्याच्यातून तक्षक बाहेर आला आणि परीक्षित राजाला दंश केला. परीक्षित राजाचा मृत्यू झाला शरीराचा, परंतु परीक्षित राजाने दिव्य देह धारण केला आणि परीक्षित राजा स्वधामाला निघून गेले. बोलिये परीक्षित महाराज की. परीक्षित महाराज स्वधामाला निघून गेले. सूत सोनकादिक ऋषींना म्हणाले, आजपासून 7 दिवसाखाली तुम्ही मला 6 प्रश्न विचारले होते आणि त्या 6 प्रश्नाच्या उत्तरामध्ये मी तुम्हाला शुकाचार्य परीक्षितमय भागवत कथा सांगितली. आता भागवताचा एक श्लोक आहे, ते सर्वांनी म्हणायचं आहे पाठीमागं, कारण की संपूर्ण भागवताचं सार त्या श्लोकात आहे. म्हणून सगळ्यांनी हात जोडायचे आणि तो श्लोक म्हणायचा. नाम संकीर्तनम यस्य नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन प्रणामो दुःख शमन तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं. नाम संकीर्तनं यस्य नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमन प्रणामो दुःख शमन तं नमामि हरिं परं. तं नमामि हरिं परं. नाम संकीर्तनं यस्य नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमन प्रणामो दुःख शमन तं नमामि हरिं परं. तं नमामि हरिं. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तं नमामि हरिं परम. नाम संकीर्तन हे सर्व भागवताचं सार आहे. भगवंताचं नाव हे सगळ्या ग्रंथाचं सार आहे आणि ते भगवंताचं नाव सगळ्या पापातून मुक्त करणारं आहे. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम सगळ्या पापाचा नाश करणारं आहे. आणि सगळ्या ग्रंथाचं सार काय आहे तर भगवंताचं नाव आहे. म्हणून तर म्हणतात चहुवेदी जान साई शास्त्र कारण 18 पुराण हरिशी गाती. 18 पुराण भगवंताचं नामचिंतन करतात, कारण की पापातून सोडवणारं ते आहे. म्हणून म्हणतात रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळते पुढे. नामा संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मान. हरि उच्चारणे अनंत पापराशी जातील लयासे जन्मात्र. घेता नाम विठ्ठलाचे पर्वत जळती पापाची. भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर पाप नष्ट होतंय आणि म्हणून भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. सोनकादिक ऋषींनी सुतांचं पूजन केलं, प्रार्थना केली आणि सूत तिथून निघून गेले. 7 दिवस तुम्ही मोठ्या श्रद्धेने कथा श्रवण करण्यासाठी आलात, म्हणून सर्व माता भगिनींना सर्व पुरुष मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. इथं अनेक जणांनी अनेक सेवा केल्यात. कोणी झाडण्याचं काम केलं असन, कोणी ह्या चटया आतरण्याचं काम केलं असन,
कोणी अन्नदान केलं असन, अन्नदान पंक्तीवाले, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. ज्यांनी 7 दिवस आपल्या शिंतवर साथ केली, संगीत विशारद श्री बालाजी महाराज मानकादेवीकर यांनी 7 दिवस सुंदर साथ केली, म्हणून सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्यानंतर मृदंग विशारद आमचे बालाजी महाराज लोणीकर यांनी 7 दिवस आपला अमूल्य वेळ देऊन इथं सेवा केली, म्हणून त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आमचे देवबाप्पा अधूनमधून रोज येऊ लागले, जसा टाइम भेटन तसा येऊ लागले, पूजाची सेवा केली. देवबाप्पासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आमचे स्वतः त्याच्यासाठी वाजवा. आमचे आज विठ्ठल कृपा चॅनलवाले आले, त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. आज जरी आपल्याला कथा नाही ऐकायला मिळाली तरी कधीही आपण चॅनलवर जर विठ्ठल कृपा नाव जर सर्च केलं तर ऐकायला मिळणार आहे बरं काय. आपल्याला कधी बी ऐकायची असली तर विठ्ठल कृपा नाव टाकल्याच्या नंतर चॅनलवर मोबाईलवर आपल्याला ही कथा ऐकायला मिळणार आहे. सर्व तुम्हाला पुनश्च मी धन्यवाद देतो. तुम्ही रोज कथा श्रवण करण्यासाठी तुमचा अमूल्य वेळ देऊन ह्या ठिकाणी आलात, म्हणून तुम्हाला धन्यवाद.